सुटकार गावालगत गावठाणात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त, 65,000चा मुद्देमाल जप्त. कच्चे रसायन व तयार दारूसह एकास अटक, अडावत पोलिसांची कारवाई. अडावत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुटकार गावालगत गावठाण परिसरातील खळ्यात गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचा प्रकार अडावत पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत कच्चे रसायन, तयार गावठी दारू तसेच दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा सुमारे 65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ऑगस्ट 10 रोजी सायंकाळी 6:30 वाजता सुटकार गावालगत गावठाण भागातील खळ्यात कारवाई करण्यात आली. यावेळी शरद भागवत ठाकरे, वय 38, राहणार सुटकार, तालुका चोपडा, जि. जळगाव, हा गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी गूळ, मोह व नवसागर मिश्रित कच्चे रसायन तयार करताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाई दरम्यान 200 लिटर क्षमतेचे निळ्या रंगाचे 5 प्लास्टिक ड्रम, त्यामध्ये गूळ, मोह व नवसागर मिश्रित कच्चे रसायन, तसेच दगड व लाकडाची पेटती चूल, त्यावर ठेवलेली 100 लिटर क्षमतेची लोखंडी पत्रीची टाकी, त्यातील अंदाजे 50 लिटर उकळते रसायन आणि गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय अंदाजे 20 लिटर तयार गावठी दारू व प्लास्टिक कॅन असा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला. जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत 65,000 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अडावत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोहेको मधुकर नामदेव पवार यांनी दिली असून सदर गुन्ह्याचा तपास सपोनी प्रशांत कंडारे यांच्या आदेशाने पोहेको चंदुलाल सोनवणे करीत आहेत. या कारवाईत पोहेको मधुकर पवार, पोहेको विनोद धनगर व पोका प्रदीप पाटील यांनी सहभाग घेतला.